श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करून सुरुवात करते. तुम्ही खूप संकटांनी घेरलेले आहात. तुम्हाला पुढे काय करावे हा मार्ग मिळत नसेल. मुलं व्यसनांच्या आहारी गेलेली आहेत. मिस्टरांना बाहेरचा नाद लागलेला आहे किंवा व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत. दुसऱ्यांचं ऐकून घरात भांडणं करतात. घरात सतत भांडणे, एकोपा राहत नाही आहे. तुमचं जीवन हे विस्कळीत होत चाललेलं आहे. उद्योगधंदा चालत नाही आहे किंवा बाहेरील बाधेमध्ये अडकले आहात. तुमची चुकी नसतानाही म्हणजे तुमच्या मागे ही इडापिडा लागलेली आहे. त्यातून बाहेर कसं पडावं हे तुम्हाला समजत नाही आहे. तर आता जी मी सेवा सांगणार आहे असा जगातला कोणत्याही व्यक्ती नाही की जो ही सेवा करू शकत नाही. ही सेवा कोणीही करू शकतो. म्हणून आयुष्यातला असा कुठलाच प्रश्न राहणार नाही की तो सुटणार नाही. इतकी गुरुचरित्रातील प्रभावी अशी सेवा आहे. असं म्हटलं जातं की जेव्हा देव कोपतात तेव्हा गुरु आपल्याला तारून नेतात, पण जेव्हा गुरु कोपतात तेव्हा देवही आपल्याला तारू शकत नाही. एवढं महत्त्व गुरूंचं आपल्या आयुष्यात आहे. ज्या वेळेला आपलं गुरूंचं पाठबळ हे स्ट्रॉंग असतं त्यावेळेला सुख, समृद्धी, ऐश्वर यांची प्राप्ती होते. आयुष्य आहे, संकटही येणारच व जाणारच, पण त्या संकटांना सामोरं जाण्याची शक्ती मिळते ती आपले गुरु आपल्याला देतात. म्हणून जर आपल्या पाठीशी गुरु उभं राहिले की आयुष्यात आपल्याला सक्सेस हे मिळतंच. पण खरी परीक्षा असते ती या कठीण काळात. आपण कसं या कठीण काळात उभं राहतो, संकटाला कसं सामोरं जातं, म्हणजे आयुष्य हे सक्सेसने आपलं कसं फुलून जातं, कुठल्या वळणावर आपण स्ट्रॉंग व्हायचं आहे, कुठल्या वळणावर आपण कटाक्षानं उभं राहायचं. तर ही सेवा त्याच्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे. तर प्रत्येकाला गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही. त्याचे बरेचसे असे नियम कडक असतात, ते प्रत्येकालाच पाळणे शक्य होत नाही. त्याचे वाचनही खूप जास्त आहे, तेही सगळ्यांना जमत नाही. पण आपण गुरुचरित्र वाचन करू शकत नाही तर गुरुचरित्रातील 14वा अध्याय व 18वा अध्याय जर आपण कोणत्याही गुरुवारपासून किंवा गुरुवारची समजा तुम्हाला गुरुवारची वाट बघायची नसेल तर कधीपासूनही तुम्ही तो वाचण्यास सुरुवात करू शकता. तुम्हाला ज्या क्षणाला वाटेल तेव्हापासून करू शकता. पण गुरुवार हा स्वामींचा वार आहे, दत्त महाराजांचा वार आहे, म्हणून गुरुवारपासून तुम्ही वाचायला हरकत नाही. तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही सुरू करू शकता. मग तुम्ही गुरुचरित्र ग्रंथातील 14वा व 18वा अध्याय वाचायचा का? तर अजिबात नाही. गुरुचरित्र ग्रंथ हा दिव्य व पवित्र असा ग्रंथ आहे. त्याला आपण रोज हात लावू शकत नाही, त्याला रोज हाताळू शकत नाही. त्या ग्रंथाची एक प्रकारची अशी शक्ती आहे, पॉवर आहे. त्याला रोज हात लावायचा नसतो. तर आपल्याला गुरुचरित्रातील 14व्या अध्याय व 18वा अध्यायाचं एक छोटंसं पुस्तक विकत मिळतं. वेगवेगळं सुद्धा मिळतं किंवा मग 14वा अध्याय हा 14वा अध्यायाचं वेगळं मिळतं, 18वा अध्यायाचं वेगळं मिळतं किंवा दोन्ही अध्यायाचं एकत्र असं पुस्तक मिळतं. तुम्ही कुठलंही पुस्तक तुम्ही आणू शकता. जर तुम्ही संकटांनी घेरलेले आहात तर गुरुचरित्रातील 14वा अध्याय संकल्पयुक्त वाचा. कमीत कमी 3 महिने तरी वाचावं. तसं तुम्ही कायम वाचू शकता. बऱ्याच जणांना वाटतं की किती दिवस वाचावं, तर कमीत कमी 3 महिने तरी ही सेवा करणं तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. जर धनाची प्राप्ती हवी असेल, माता लक्ष्मीची कृपा हवी असेल, तर कर्जाचा डोंगर आहे समजा तुमच्यावर, नोकरीत यश मिळत नाही आहे, आर्थिक अडचण आहे, तर अशा वेळेला 18वा अध्याय आपण वाचू शकतो. पण दोन्ही संकटे तुमच्यावर आहेत जर तुम्ही 14वा व 18वा अध्याय वाचू शकता. त्याचं इतकंच आहे की जे नॉनव्हेज खात असतील ते रोज कशी सेवा करणार, तर त्यांनी गुरुवारी वाचत चला. गुरुवारी तुम्ही नॉनव्हेज खात नसालच म्हणून प्रत्येक गुरुवारी वाचा. पण आपलं आयुष्य संकटांनी घेरलेलं आहे आणि आपलं लाईफ आपल्याला चेंज करायचं आहे. मग थोडंसं कॉम्प्रोमाइज करायला काय हरकत आहे. तुमचं जर लक्ष खाण्यामध्येच राहिलं, कंट्रोल करू शकत नाही, तर समजा आणि तरीसुद्धा तुम्हाला संकटातून बाहेर पडायचं आहे, तुम्ही स्वतःसाठी किंवा तुमच्या कुटुंबांसाठी कॉम्प्रोमाइज करू शकत नाही, तर त्याला काय अर्थ नाही. पण बरेच जणांचं असं आयुष्यात आहे की खूप संकट आहेत, अडचणी आहेत, पण त्यांना नॉनव्हेज पण खायचं आहे, त्यांनी करू नका. जे आयुष्य आहे तसंच चालू द्या. आपल्या आयुष्यात खरंच बदल हवेत, नॉनव्हेज सोडा.
थोडंसं कॉम्प्रोमाइज करा. जेव्हा आपण गोष्टी द्यायला शिकतो तेव्हा आपल्याला काहीतरी मिळतं. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा त्याग करतो त्या त्यागामुळे आपल्याला काहीतरी मिळते. तेव्हा त्या त्यागातला जो आनंद असतो तो काहीतरी वेगळाच असतो. तो नॉनव्हेज सोडायचा प्रयत्न करा. कायमचं नका सोडू, पण तुम्ही जितके दिवस करणार असाल तितके दिवस, म्हणजे जितके दिवस तुम्ही सेवा करणार असाल तितके दिवस तुम्ही सोडा. ब्रह्मचर्य वगैरे पाळण्याची गरज नाही. बेडवर वगैरे झोपू शकता. ही सेवा करत असताना तुम्ही कुठे गावी गेल्यात तर तिथेही करू शकता. गुरूंची सेवा ही आपण कुठेही करू शकतो. जर तुम्हाला पिरियड्स असेल तेवढे दिवस सोडा. घरातलं कोण वाचणार असेल तर उत्तम, नाही तर पिरियड्सचे दिवस सोडून पुढे वाचायला सुरुवात करा. सुतक आलं तर तेवढ्या काळात सेवा थांबवा. सुतक संपल्यावर परत सुरुवात करा. पुढच्या दिवसापासून म्हणजे पुढचा दिवस पकडायचा. ही एकमेव अशी सेवा आहे की श्रद्धेने विश्वासाने ही सेवा केली तर तुमचे प्रश्न हे नक्कीच सुटणार आहे. पण बरेच जणांना वाटतं की मी 40 दिवस सेवा केली पण त्याचा काही फरक पडला नाही. तुम्ही ज्या वेळेला दिवस मोजताल त्यावेळेला याचा उपयोग होत नाही. कधी ना कधीतरी ह्या गोष्टीचा तुम्हाला उपयोग होणार आहे. जेव्हा आपण तुमचं काम तुम्ही हे मनापासून करता त्याचं फळ हे कधी ना कधीतरी आपल्याला मिळतंच. हे 100% खरं आहे. तुम्ही ही सेवा विश्वासाने श्रद्धेने करा. कधीतरी त्याचा तुम्हाला फायदा होणारच आहे. इथे एक प्रश्न असतो भक्तीचा, श्रद्धेचा व विश्वासाचा. तळमळीने आपण ही सेवा करायचे. आपण केलेल्या सेवेचे हे तुम्हाला फळ हे मिळणारच आहे. कुठे ना कुठेतरी मिळतेच. कधीकधी त्याला वेळही लागतो पण फळ हे मिळतेच. जो सेवा करतो त्याला प्रचितीही येतेच. स्वामी सेवेत किंवा कोणत्याही सेवेत येणं हे म्हणजे येणारच आहे, ह्याची तुम्हाला प्रचिती येणारच. पण ते तिथं टिकून राहणं हे अवघड आहे. आणि जो ह्या काळामध्ये टिकून राहतो, विश्वास ठेवतो, त्याच्या आयुष्यात कधी ना कधीतरी म्हणजे त्याला सक्सेस हे मिळतंच. त्याला मागे वळून पाहण्याची गरज पडत नाही. तर विश्वासाने श्रद्धेने करा. फळ हे तुम्हाला नक्कीच मिळेल. नमस्कार.